हॅलो, नमस्कार. ही खुसपूसची शॉर्ट क्लिप आहे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही अमुक-तमुकच्या YouTube चॅनलवर जाऊन चेक करू शकता. आपण आता बऱ्याच अंशी मग पूर्ण एपिसोडमध्ये हेच डिस्कस केलं, की कसे आपण मदत करू शकतो. पण असे काही टिप्स असू शकतात का? किंवा अशा काही छोट्या गोष्टी असू शकतात का, की तुम्ही वृद्ध म्हणून आहे, तुम्हालाही वाटतं, की आता आपलं वय होतंय, तर तुम्ही काय गोष्टी बाबत सजग असलं पाहिजे किंवा काय गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पहिली गोष्ट. आणि मुलांसाठी आता आपले आई-वडील म्हातारे होत आहेत, आपल्या घरी आजी-आजोबा आहेत, तर त्यांना समजून घेण्याची प्रोसेस काय असली पाहिजे? म्हणजे तुम्ही आता जसं ते पोळीचं उदाहरण दिलं, की हां, अच्छा, अच्छा, देते, देते. हे एवढं जरी केलं तरी माझ्या डोक्यावरचा ताण कमी होणार आहे ना. तर अल्टिमेटली त्यांनाही त्रास कमी व्हावा आणि मलाही माझाही त्रास कमी व्हावा यासाठी काय गोष्टी केल्या जाऊ शकतात? मी प्रथम मुलांसाठी हो. सांगते, की काय केलं पाहिजे. तर मुलांनी फक्त त्यांना जाता येता, की यू आर वॉन्टेड असं एक फिलिंग आई-वडील, आजी-आजोबा जे काही आहेत त्यांना दिलं ना, की त्यांना ते सफिशियंट आहे. की काय काय हं. काय आजोबा कसं कसं चाललंय? काय चाललंय? आज कुठली सीरियल पाहिली? म्हणजे जाता "काय झालं गं त्या सुनेचं पुढे?" असा नुसता प्रश्न जरी विचारून पुढे गेलं ना, तरी मग ती आजी बोलायला लागेल, आई बोलायला लागेल. "हां, तिथे असं झालं, तिथे तसं झालं." आपण एक 2-4 मिनिटं ऐकलं आणि मी आलोच असं म्हणून जरी गेले, हे स्किल आहे सगळं. हा हं. विस्डम आहे सगळा आणि तो अॅक्वायर करता येऊ शकतो. हो. हां, म्हणजे ते काही जात्याच उपजत असायला पाहिजे असं काही नाही. तर तो अॅक्वायर करता येतो आणि ही कौशल्य कम्युनिकेशनची छोटी-छोटी किंवा त्यांची औषधं वेळेवर आली आहेत की नाही? आज औषध घेतलंयस की नाही? आज हं. काय काय जेवलात तुम्ही? काय झालं? काय आवडली नाही का आज भाजी? हं. इन्क्लुजन फार महत्त्वाचं आहे. जे बरोबर. आता एक्सक्लुजनकडे चाललोय आपण, की नाही त्यांना काय काय कुकर लावून द्या, त्यांचं ते बघतील, त्यांचं ते करतील, असं असण्यापेक्षा त्यांना इन्क्लूड करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप काही करायचं नाही आहे त्याच्यासाठी. म्हणजे फार वेळ घालवायचा आहे का, काही करायचं आहे का, असंही नाही आहे. म्हणजे मला आठवतंय, की मी कामावरनं घरी गेल्यानंतर माझ्या आई-वडिलांना मी माझी गाडी पार्क करायच्या आधी त्यांना राउंड मारून आणायचे मोठा, कारण ते चालू नाही शकायचे. तर मी गाडीत बसवून त्यांना राउंड मारून आणायचे आणि दिवसभराचं त्यांचं पेट्रोल भरलं जायचं, की ते मस्त खुशीत असायचे. आणि हे हे खूप छोट्या 10 मिनिटाचं काम आहे. मग त्याच्यासाठी वेळ नाही. मला वेळ नाही हे हे उत्तर फारसं आवडत नाही. वेळ काढला जातो, वेळ निघू शकतो. त्यामुळे आपण अ, 10 मिनिटं आपल्या आई असं जर का त्या दिवसाच्या कार्यक्रमात आखलं, तर ते होऊ शकतं. आजी-आजोबा कटकट करतात का? आई-वडील कटकट करतात का? हो. पण ती कटकट कशी घ्यायची आहे, हे तुमच्या अप्रोचवरती अवलंबून आहे. हं. कटकटीला तुम्ही जर का ते ग्लोरिफाय केलं, की काय कटकट आहे, तर ते नाही नीट होणार आहे. त्यावेळेला हो, मस्त कटकट हो, हो, होते. डोक्याला खुराक असतो. ठीक आहे ना, इट्स ओके. तुमचा हं. बॉस नाही का कटकट करत? तुमच्या कलीग्स नाही का कटकट करत? तर तुमची बायको नाही का कटकट करत? तर मुलं नाही. तर कटकट आहे. मग आई कटकटीचा इतका बाऊ कशासाठी? असं मला वाटतं. आणि एल्डरली लोकांनी जेव्हा हे बघायचं असतं, की त्याच्यामध्ये दृष्टिकोनातला बदल करून घेणं, कौतुक करणं. आपण त्या वयात हं. आहोत आत्ता. म्हणजे माझं कोणी कौतुक करावं या वयात आता आपण नाही आहोत. आता आपण कौतुक करायचंय. वॉव! आपण छोट्या-छोट्या गोष्टी ॲप्रिशिएट करायच्या आहेत. काय होतं, कितीही मोठी झाली तरी माझ्याकडे बघा, माझं कौतुक करा, माझं अमुक होतं, माझं तमुक होतं, यातनं बाहेर पडलं पाहिजे आता आणि पुढच्या पिढीचं कौतुकाकडे जायला पाहिजे. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी करून ठेवणं किंवा मदत करणं, नातवंडांना सांभाळणं, हं. नातवंडांना घेऊन बसणं, त्यांना स्टोरीज सांगणं, त्यांना काही श्लोक म्हणून घेणं, पाठांतर करून घेणं. यातनं काय होतं माहिती आहे, त्यांचे जावई लेक किंवा मुलगा-सून यांना त्यांचा वेळ मिळतो. एक अर्धा हं. पाऊण तास, तासभर. कारण त्यांना त्यांचं प्लॅनिंग करायचं असतं, दुसऱ्या दिवशीचं काही बघायचं असतं. तर जर का आजी-आजोबांपाशी नातवंड असतील, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि मग तो बॉन्ड बरोबरचा पण छान राहतो आजी-आजोबांचा. आणि अशा पद्धतीने छोटे-छोटे स्वतःमध्ये बदल करत आणि अटेन्शन सिकिंग हा जो काही वाईट प्रकार आहे ना सध्या, की काही झालं की माझ्याकडे बघा. आणि कुठेतरी मला असं वाटतं, की करमणूक प्रधान झालोय की काय आपण? मग त्या हं. आजी-आजोबांमध्ये पण तेच आहे, की मला काहीतरी करून गेट टुगेदर्स करायची आहेत, मला कुठेतरी बाहेर जायचं आहे, मला कुठल्यातरी हॉटेलमध्ये जायचं आहे, आमची बिशी आहे, आमची किटी आहे आणि मग ते वयाच्या 60 पर्यंत, 70 पर्यंत, 80 पर्यंत चालूच राहतं ते. तर कुठेतरी ती बॅक सीट घेऊन कारण सतत ड्रायव्हिंगच्या सीटवरती बसायला पाहिजे असा काही नियम नाही आहे. त्यामुळे कधीतरी बॅक सीट घेऊन आणि हे जर का करता आलं,
तर त्याच्या इतकी चांगली गोष्ट नाही कुठली, की ते स्वतःही आनंदी राहतील, आपलं घरही चांगलं राहील हं. आणि घरात राहायचंय त्यांना. इच्छा प्रत्येकाची ती असते ना, की मला घरात राहायचंय. तर मग कोण तुम्हाला बाहेर काढेल किंवा कोण वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवेल? तर असंही होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे दोन्ही बाजूनी खरं तर थोडी-थोडी 2-2 पावलं पुढे आले, तर छान आयुष्य मिळू शकतं. हं, हं. खूप इंटरेस्टिंग अप्रोच आहे हा. मला आणखीन एक आता तुम्ही वृद्धाश्रमाचा विषय काढलात म्हणून, तर बऱ्याच लोकांवरती हा प्रसंग येतो ना, की आता मी माझ्या आई-वडिलांसाठी अवेलेबल नाहीये किंवा काही कारणामुळे त्यांना इतर काही असिस्टंट्सची मला त्यांना मुभा करून द्यावी लागते. म्हणजे काय आता वृद्धाश्रम असेल किंवा नर्सिंग डे होम्स. केअर सेंटर्स असतील, नर्सिंग होम असतील. तर म्हणजे तो निर्णय घ्यायला लागेपर्यंतचा जो प्रवास असेल तो प्रत्येकासाठी वेगळा असेल आणि तो तेवढाच अवघड आहे. कारण एका वेगळ्या पद्धतीनंच आपण वृद्धाश्रमांकडे पाहतो, की कुणीही नाही त्यांचं वृद्धाश्रम आहे वगैरे. हा जो कुणीही नाही वाला टॅग आहे, तो फार त्रासदायक आहे दोघांसाठी म्हणजे मुलांसाठी पण आणि आई-वडिलांसाठी पण. तर ती प्रोसेस कशी असते? आणि जर अशा फेजेसमध्ये कोणी असतील वृद्धही, की ज्यांना कदाचित आता त्यांची मुलं सांभाळू शकत नाहीयेत, काही कारणांमुळे असेल आणि त्याला मग प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात आणि प्रत्येका कारणांचं वेटेज प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. ॲब्सोल्युटली. तर त्या प्रोसेसमध्ये म्हणजे मुलंही जर असतील आणि कारण मला माहिती आहे, की खूप गिल्ट असू शकतो त्याच्यामध्ये मुलांसाठीही, की हे अगदी सोपी गोष्ट नाहीये आई-वडिलांना कुठेतरी नेऊन सोडणं. पण त्यामधनं जाताना काय केलं जाऊ शकतं दोघांसाठी? वृद्धाश्रम वृद्धाश्रमाची गरज नक्कीच आहे. तो काही आपण नाकारू नाही शकत ती. पण वृद्धाश्रम हा शेवटचा पर्याय असावा, असं मला हं. वाटतं. आणि प्रत्येक माणसाला एक डिग्निटी आहे आणि त्या डिग्निटीनी मरण पण यावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि दुर्दैवाने काय होतं, ती डिग्निटी ठेवली जात नाही. त्याच्याही कडनं नाही ठेवली जात आणि मुलं, आजूबाजूच्या नातेवाईक यांच्याकडनं पण ती डिग्निटी ठेवली जात नाही. म्हणजे मला कधीतरी असं वाटतं, की ज्या डिग्निटीनी या लोकांनी कामं केली आहेत, ज्या डिग्निटीनी आयुष्य जगलं आहे, ती जपायचं काम खरं तर पुढच्या पिढीचं आहे. बरोबर. आणि ते जर का त्यांना नाही करता आलं, तर मग वृद्धाश्रमाखेरीज पर्याय राहत नाही, असं हं, होतं. आणि जो जे एक तिथे निग्लेक्शनची भावना आहे, रिजेक्शनची भावना आहे आणि ती भावना खूप चांगली आहे, असं नाही मला वाटत. आणि हं, एक आपल्याकडे भावना क्लस्टरमध्ये येते. भावना एकटी येत नाही. त्यामुळे रिजेक्शन आलं की त्याच्याबरोबर मग निराशा, मग डिप्रेशन, मग त्यातनं येणारा असल, त्यातनं येणारी इन्सिक्युरिटी हे सगळं एकदम येतं. आणि मग त्या सगळ्या निगेटिव्ह भावना वृद्धांना नाही झेपत. आणि हं. मग त्यांना मग मग त्यांचा मृत्यू पण पटकन येतो. म्हणजे त्यांना नाही ते घेता येत. मग ते सगळं गिव्ह करून टाकतात आणि मग मृत्यू पण लगेच येतो आणि कालांतराने मग त्या मुलांनाही गिल्ट वाटतं, "अरे, आपण उगीच ठेवलं. आपण नको होतं करायला. थोडं ॲडजस्ट केलं असतं तर बरं झालं असतं." आणि ही लाईफलाँग खंत आहे ना रे. हो. म्हणजे ती काही संपणारी नाही आहे, की पैसे घेतले आणि मी ते दिले आणि ते संपलं. इतकं सोपं नाही आहे ते. आणि ती लाईफलाँग खंत आहे आणि मग ते जेव्हा वय वाढायला लागतं, तेव्हा त्यांच्या इन्सिक्युरिटीज वाढायला लागतात. आणि हं, मग कित्येक मुलं म्हणजे त्यांची मुलं मी बोलताना असं पाहिलंय, की "तुम्ही काय केलं आजी-आजोबांचं?" आणि हा हं, प्रश्न केवढा भीतीदायक आहे, की "तुम्ही काय केलंत आजी-आजोबांचं? तर मग तुम्ही मग आमच्याकडनं काही अपेक्षा करताय, की आम्ही तुमचं अमुक करावं, आम्ही तमुक करावं." तर ही सगळी चेन चालू होते. मग ही चेन आपल्याला ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. बापरे! त्यामुळे आपल्याला म्हणजे मला कधी-कधी असं वाटतं, की आपली सद्सद विवेकबुद्धी काय सांगते, त्याप्रमाणे जावं. की हं, मला ह्या सगळ्या भावना घेता येणं झेपणार आहे का? किंवा मी त्या भावनांबरोबर राहू शकणार आहे का? जर का उत्तर नाही आलं, तर तिथे थांबावं. मग कुठल्या-कुठल्या ॲडजस्टमेंट्स करून आपल्याला आपल्या आई काळजी घेता येईल. कुठल्या-कुठल्या ॲडजस्टमेंट करून आपल्याला आपल्या सासू-सासऱ्यांची काळजी घेता येईल. त्याचा विचार नक्की करावा, असं मला वाटतं. हं. कारण त्या इमोशन्स ओव्हरपॉवरिंग होतात. हो. आणि जेव्हा तुम्ही तरुण असता ना, तेव्हा त्याचं काही वाटत नाही. पण जसजसे तुम्ही 50शीकडे यायला लागता, तसतशा त्या ओव्हरपॉवरिंग व्हायला लागतात हं, हं. आणि ते डील करण्याची क्षमता कमी व्हायला लागते.